नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसीएन न्यूजच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता बातम्या सविस्तर. व्यसनाधीनतेची आज व्याप्ती वाढतीये. निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयी, सकस आहार, आराम, व्यायाम नियमित केला पाहिजे. आपणास आनंद मिळणाऱ्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवदास मिरकड यांनी केलं. पाहूयात. समाजात आनंद देणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा शोध घेता आला पाहिजे. व्यसनहीनतेचे सवय लावण्याऐवजी त्याला नाही म्हणता आलं पाहिजे, असे प्रतिपादन डॉक्टर शिवदास मिरकड यांनी कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त व्यसन मुक्तीवर आयोजित व्याख्यानात केले. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथे आज कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त व्यसन मुक्तीवर संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिवदास मिरकड यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, उपप्राचार्य रमेश भूतेकर उपस्थित होते. डॉक्टर शिवदास मिरकड यांनी विद्यार्थ्यांना निरोगी राहण्याच्या गोष्टी समजावून सांगितल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर निलेश कुंभकर्ण यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक शोभना भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर श्रीपद गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, उपप्राचार्य रमेश भूतेकर, समिती प्रमुख डॉक्टर रामदास वैद्य, डॉक्टर संदीप भोजने, प्राध्यापक कृष्णा बनसोडे, प्राध्यापक रामप्रसाद भालेकर यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमात डॉक्टर दादासाहेब गजहंस, डॉक्टर रामनाथ सांगोळे, डॉक्टर बद्री शिंदे, डॉक्टर शंकर तिकांडे, डॉक्टर सुजाता देवरे, प्राध्यापक सपना शहाणे, शुभांगी राऊत, प्राध्यापक वैशाली मगरे, प्राध्यापक संगीता गाभूड, प्राध्यापक सुमा आढाव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना जिल्ह्यात पसरलेल्या अफवेनंतर स्नेहश्री मल्टीस्टेट बँकेत ग्राहकांनी गुरुवारी रक्कम काढण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी सकाळी बँकेला टाळे लावण्यात आले होते, मात्र दुपारी एक सूचना फलक लावल्यानंतर ही बँक सुरू करण्यात आली. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचा घोटाळा ताजा असताना जालना जिल्ह्यात स्नेहश्री मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा पसरली आहे. गुरुवारी अफवा पसरल्यानंतर ग्राहकांनी बँकेतून रक्कम काढण्यासाठी तोबा गर्दी केली. यावेळी बँकेतील कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात झालेला वाद नंतर कर्मचारी बँकेतून पळून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही ग्राहकांची बँक परिसरात पैसे काढण्यासाठी ये-जा सुरू होती. मात्र दुपारी बँक समोर एक नोटीस लावल्यानंतर बँक सुरू करण्यात आली आणि खातेदारांची बैठक बोलवण्यात आली. जालना जिल्ह्यात स्नेहश्री मल्टीस्टेट बँकेत खातेदारांच्या तब्बल 22 कोटींच्या ठेवी आहेत. मात्र अचानक एकाच वेळी सर्व ठेवीदार ठेवी काढण्यात येत असल्याने बँक प्रशासनाची धांदल उडाली. बँकेच्या समोर काल बरेचसे ठेवीदार, एफडी वाले हे आपल्या बँकेसमोर त्यांची जी काही मिळकत आहे किंवा पैसे ते मागण्यासाठी गर्दी झाली होती. या संदर्भात काय सांगाल सर? आपलं नाव सांगा आणि काय भूमिका आहे आपली आता? सर, मी सराड वैभव बोलतोय आणि स्नेहश्री मल्टीस्टेटमध्ये कर्मचारी आहोत सगळेजण. तर कालचा विषय असा आहे सर की गेल्या 6 महिन्यापासून हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये काय झालं सर की लोक व्हायबल झालेले आहेत. म्हणजे ठेवी लोकांना वाटतं आमच्या ठेवी असुरक्षित आहे. तर गेल्या 6 महिन्यापासून लोक ठेवी काढत आहेत. आणि काल काय झालं अचानक, म्हणजे जे पूर्ण लोक काल म्हणजे एक कस्टमर त्यांना डाउनलोड केला, तर पूर्ण कस्टमर काल काय झालं हेड ऑफिसला आली ठेवी काढण्यासाठी. आणि सगळ्या ठेवी आम्ही वन टाईम देऊ शकत नाही ना, कारण 22 कोटीच्या ठेवी. कारण आम्हाला काय करावं लागेल सर, वसूल आमच्या लोन वाटा 28 कोटी आहे, तर आम्हाला लोन वसूल करून द्यावं लागेल ना सर. लोकांना थोडं सहकार्य करायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. आणि आता आमचं नवीन संचालक मंडळ येऊ लागलं आहे, 1 महिना वेळ लागेल त्याला, तर आम्ही लोकांच्या ठेवी परत देऊ. लोकांनी सहकार्य करावं. आणि आमचे चेअरमन शरद खोजे यांनी सांगितलेलं आहे थोड्या दिवसात ठेवी देऊन टाकू. काय ना फर्म वगैरे चेंज वगैरे काय करणार? काय फर्म नाही चेंज, संचालक मंडळ चेंज करणार आहे आमचं.
पण आता ठेवीदार येत आहेत आणि इथं पोलीस स्टेशनला येत आहेत, चक्रा मारत आहेत, नोंद तर करतात. लोकांनी फक्त सहकार्य करा सर, आम्हाला फक्त एवढीच विनंती. तर त्यांनी किती दिवस वाट पाहावी? तर एक महिना लागेल सर आम्हाला पूर्ण व्यवस्थित व्हायला. जालना येथे समृद्धी द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या 19 आंदोलकांवर जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलाय. मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालन्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरुड गावाजवळ समृद्धी द्रुतगती महामार्गावर मराठा आंदोलकांनी एकत्रित रस्ता रोको केला होता. दरम्यान या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावरती तब्बल 1 ते 1.5 तास रस्त्यात वाहने थांबली होती. हा रस्ता रोको करण्यात आल्याने या 19 आंदोलकांवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी दिली. हो, सकल मराठा समाजाच्या वतीने जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ अचानक रास्ता रोको धार कल्याण येथे केलेला होता 40 ते 45 मिनटं. तसंच तिथून त्यांनी समृद्धी महामार्गावर पण एक 1 तास रास्ता रोको केलेला होता. त्यामध्ये समृद्धी महामार्गावर लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या होती. समृद्धी महामार्ग वर इतका वेळ रास्ता रोको केल्या कारणाने 19 लोकांवर PSI यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आज स्त्री शक्ती संवाद मेळावा आयोजित केला होता. दरम्यान महिला आघाडीच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, पक्ष निरीक्षक संजना घाडी, माजी नगरसेविका प्रियंका घाणेकर, सोनम जामसुदकर यांनी आज शिवसेना भवन येथे स्त्री शक्ती संवाद मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दरम्यान उपस्थित जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधून आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी जालना जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी तसेच जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सर्व प्रमुख आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा दौरा जो आहे, महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी मजबूत व्हावी आणि कशा पद्धतीने बांधणी आहे, त्यात आणखी काय सुधारणा कराव्या लागतील, त्याचबरोबर आता जे महिला सुरक्षिततेचा विषय जो ऐरणीवर आहे, या संदर्भात महिलांमध्ये जागृतीकरण करणं, केवळ फसव्या योजनांना बळी न पडता आपण कशा पद्धतीने महाराष्ट्राचा विकास आणि खऱ्या अर्थाने महिला ह्या उद्योगशील होण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील, या संदर्भात चर्चा विमर्श करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जालन्यात आलेलो आहोत. महिलांना काय संदेश दिला आपण बैठकीदरम्यान? बैठकीमधून आम्ही महिलांना सांगितलं 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ किंवा 3 सिलेंडर मोफत, ह्या ज्या फसव्या गोष्टी सरकार आणतंय, या 3 सिलेंडरचे पैसे एका सिलेंडरमधूनच वसूल केले जात आहेत. 400 रुपयाचा सिलेंडर 1200 रुपयाला येतो आहे. महागाई एवढी प्रचंड वाढलेली आहे की तुमच्या खिशातून प्रचंड पैसा लुटला जातो आहे दररोज. आणि दुसऱ्या बाजूला केवळ 1500 रुपये लाडकी बहिणीच्या नावाखाली टाकले जात आहेत. म्हणजे मोदींनी इलेक्शनच्या आधी 15 लाख सांगितले होते, आता या फसवणीस आणि मिंदे सरकारने 1500 रुपयाचं लालूच दाखवलं आहे. म्हणजे 15 लाखावरून तुम्ही 1500 रुपयावर आला आहेत. ही गोष्ट चांगली की वाईट हा त्यांनी विचार करायचा आहे. आणि ह्या अशा फसव्या योजनांना बळी न पडता त्या ठिकाणी आज ज्या पद्धतीने 2 वर्षाची मुलगी किंवा 85 वर्षाची आजी पण जर सुरक्षित नसेल, तर महिला सुरक्षितता हा मुद्दा आपण पुढे लावला पाहिजे. शक्ती कायदा जो महिलांना सक्षम त्या ठिकाणी आरोपी, बलात्कारी आरोपीला प्रचंड शिक्षा करणारा, फाशीची शिक्षा देणारा प्रसंगी असा हा कायदा आहे, हा पारित होणं गरजेचं आहे. याकरता सगळ्यांनी लढा देण्यासाठी आम्ही यांना आवाहन करायला आलेलो. मी संजना घाडी, शिवसेना उपनेता प्रवक्ता. माझ्याबरोबर या ठिकाणी सोनम जामसुदकर, मुंबईच्या नगरसेवका प्रियंका घाणेकर, महिला संपर्क संघटक या देखील आलेल्या आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे तपस्व्यांचा सत्कार आणि प्रथमच 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या आईवडिलांचा येत्या 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जैन भवन सकलेचा नगर जालना येथे सत्कार आयोजित करण्यात आला आहे. याबाबत जैन समाजाचे हस्तिमल बंब यांनी माहिती दिली. पाहूयात. मैं हस्तिमल बम्ब, अध्यक्ष भारतीय जैन संस्था. हमारी संस्था की ओर से आने वाले 6 अक्टूबर को जैन समाज के तपस्वियों का 3 उपवास और 3 उपवास से अधिक उनका सत्कार और उसके साथ साथ 2 संतान से अधिक उनके माँ बाप का
अभिनंदन पत्र देकर सत्कार समारोह का आयोजन हमने किए। वैसा तपस्वियों का सत्कार तो हम प्रतिवर्ष करते हैं, लेकिन ये जो पिछले कई वर्षों से जो घटती हुई जनसंख्या, परिवार नियोजन और गर्भपात की वजह से जो विशेष करके जो लड़कियों की संख्या कम होने से जो रिश्ते नहीं हो रहे, शादियाँ नहीं हो रही युवकों की, इसके लिए हम प्रोत्साहन देने के लिए ये समारोह का आयोजन हमने किए। और मेरा आप सभी से आह्वान है कि 30 सितंबर तक तपस्वियों के और 2 संतान से अधिक माता पिता का उनका नाम हमारे पदाधिकारियों के पास फिजिकल या व्हाट्सएप पर दे सकते हैं। धन्यवाद। याबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं। पाहत राहा एमसीएन न्यूज। नमस्कार। NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी। ना बुकिंग ना वेटिंग। यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने। तर वाढ कसली बघताय? आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात। आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड। आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385। बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202।